आज वटपौर्णिमा असल्यामुळे ना जरा लवकरच उठलेली होते, कारण हल्ली मी सणाला ना पुरणपोळी बनवायचं टाळते, कारण चिमणीच्या पप्पांना चिमणीला पुरणपोळी आवडत नाही आणि एकटीसाठी कुठं बनवत बसायचा एवढा ताप असतोय त्याचा. म्हणूनच पण ह्यावेळी ठरवलं होतं की वटपौर्णिमेला ना पुरणपोळी बनवायची. आणि चिमणी रात्री लेट झोपल्यामुळे काही लवकर उठणार नव्हती, त्यामुळे मी सकाळीच ना स्वयंपाकाला लागलेले होते. आणि आतापर्यंतचा सगळ्यात लवकर ना पुरणपोळीचा स्वयंपाक ना माझा आजच झालेला असेल मला वाटते, कारण मी 10 वाजेपर्यंत पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक बनवून ना भांडे वगैरे घासून बसलेले होते. आणि हो, आमच्या इकडे ना तेलाच्या पुरणपोळ्या असते, पण इकडे ना दळणच व्यवस्थित दळून देत नाही, त्यामुळे काही व्यवस्थित जमत नाही. मी ट्राय केला पण काही व्यवस्थित जमल्या नाही, मग पिठावच्या शेवटी लाटलेल्या होत्या. त्यानंतर ना देवपूजा मागे ठेवलेली होती, मग नंतर देवपूजा करून घेतली पटकन. देवपूजा वगैरे सगळं माझं झालेलं होतं, पण बाहेर ना एवढा जोरामध्ये पाऊस चालू झालेला होता. म्हटलं सकाळपासून सगळी केलेली मेहनत ना आता पाण्यामध्ये जाणार वाटतं. पण थोड्या वेळानंतर ना पाऊस कमी झाला आणि मग मी आवरायला घेतलं. पटकन स्वतःच आवरून ना पूजेचं ताट वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना वड पुजायला निघालो. चिवतायला सुद्धा ना तिच्या पप्पांनी गोड असं तयार केलं होतं आणि माझ्या वाटणीचे आणलेले गजरे ना चिवतायलाच घातलेले होते, आणि त्यामुळेच ना आमच्या मॅडम जरा जास्तच खुश होत्या. आणि माझ्यासाठी आजचा स्पेशल दिवस का होता माहित आहे का? कारण माझे छोटे छोटे मोमेंट ना माझा नवरा कॅप्चर करत होता, आणि आजच नाही तर माझ्या आयुष्यातील कित्येक स्पेशल मोमेंट ना माझ्या नवऱ्याने कॅप्चर केलेले आहेत. एक एक वर्ष सरत चाललंय, एक एक दिवस सरत चाललाय. म्हणूनच ना छोटे छोटे मोमेंट ना असे कॅप्चर करायचं काम करतो आम्ही. जेव्हा आम्ही म्हातारे होईल ना तेव्हा हे सगळे मोमेंट ना आम्ही पुण्याने जगू. असो, शाळेची ना जेवायची सुट्टी झालेली होती म्हटल्यावर ना फुल पब्लिक ना चिमणीच्या मागं होतं, कारण चिवताई सगळ्यांची किती लाडकी आहे तुम्हाला तर माहितीच आहे. मी तर पूजा करायच्या आधी ना शाळा भरायची वाट बघितली, कारण का तेवढा जास्त गोंधळ घातला होता ना पोरांनी, म्हटलं मला काही सुचायचंच नाही या सगळ्या. शाळा भरली आणि मी मस्त अशी ना पूजा करून घेतली, आणि पटकन ना चिमणीच्या पप्पांचं 7 जन्माचं बुकिंग सुद्धा करून घेतलं, आणि त्यांच्यासाठी ना दीर्घायुष्य सुद्धा मागितलं. एवढा गोड समजूतदार नवरा भेटलेला आहे त्याच्यासाठी काय पण. आणि हो, उपवास पण पकडला होता बरं का मी. आणि पूजा वगैरे झाली ना अजूनपर्यंत का आले नाहीत म्हणून आता सुद्धा आम्हाला न्यायला आलेली होती. तुपाशी पण है ना? उपवास कर, काय करायचं? इथे उपवास म्हटलं माहिती उपवास उपवास पकडलाच नाही, मोडायचा विषयच नाही. उपवास मंचुरन. आणि मोठ्या ब्लॉगची लिंक ना त्रिकोणी आयकॉन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ना मोठा ब्लॉग नक्की बघा.